नमस्कार. तर तुम्हाला सांगायचं विसरले जावं ते व्हिडिओच्या एकदा एका विषयावर बसली का नाही त्याच विषयावर बसून जाते मी. तर ही साडी मला कशी दिसते तेवढी सांगा. मला ह्यो कलर लय आवडतो बरं का. बघा माझ्या घराला सुद्धा ह्योच कलर आहे का नाही, ब्ल्यू व्हाईट. ही साडीचा कलर लय मला आवडतो आणि अशा फ्रेश कलर पण छान दिसतो. तर ह्याच्यावर ब्लाऊज शिवायचा आहे अजून. तर काल परवा दिवशी नाही का मी अकलूजला गेली होती, काल नाही परवा दिवशी गेली होती अकलूजला. तर त्या ताईनं माझ्यासाठी भरपूर अशा का नाही छोकुलीला कावीला ड्रेस पण दिलेला आहेत, मी तुम्हाला दाखवलेलं नाही. आणि ही माझ्यासाठी साडी, माझ्यासाठी पण 2 साड्या आहेत त्या दिल्यात त्या ताईंनं. मला दोन्ही पण आवडल्या. परत स्वातीसाठी पण 2 दिल्या होत्या. तर स्वातीला काय तिथंच गाठ पडली की तिथंच देऊन टाकल्या मी स्वातीला. मग आज घालावंच म्हणलं साडी. तर तुम्हाला दाखवते मी. कावीला मी एकदम सुंदर असा ड्रेस घेतलाय, तुम्हाला दाखवते. घेतला होता चांगल्या कामासाठी पण जाऊ द्या सोडा. म्हणजे घेतला होता मीच कावीसाठी सुंदर असा ड्रेस, पण जाऊ द्या होईल की परत आहे का नाही इकडं तिकडं जायला. आता कावीला ह्याला पण जायचं काहीतरी गॅदरिंग पण आहे वाटतं ना, मग हे ड्रेस कावी घालत. सुंदर असा ड्रेस आहे. बरं जाऊ द्या ती सोडा, ही दाखवते पुन्हा तुम्हाला. स्पेशल मी काहीतरी सांगायला लागले होते. तर हा बघा, एवढं दुखत होतं माझं, एवढं दुखत होतं ना, तर पण मी अख्खं घर आवरलं. हा बघा सगळं इथं किती राडा होता ना, किती राडा होता. कूलर होता, बाजरी निलेलं दादांना बाजरी दिलेली पोतं होतं, परत तांदूळ दिलेलं ती पोतं होतं, परत अजून पिशव्या कॅरी बॅगा काय पण तिथं होतं. सगळं कपड्याची बुचकीन बाचकीन ही तीन लेकरांना कसं मी ठेवलेलं. आणि तिथलं सगळं आवरलं बघा. सगळं स्वच्छ असं घर पुसून ही घेतलेलं आहे हे बघा. आणि इकडं पण सगळा राडा, म्हणजे वापरायचं जे आहे का नाही ते सगळं का नाही डबं इकडं खाली लावून ठेवलेलं आहे. त्याला मी पडदा शिवणार आहे. आणि थोडीशी नाही का आत्ताची भांडी राहिली ती घासायची. आत्ताची म्हणजे थोड्या वेळास म्हणजे नाही का आता स्वयंपाक केलेलं ती भांडी राहिली ती घासायची. हिथून तिथून मी घासलं तिथं का नाही असं लय भुरा लागल्यासारखं झालं. तिथं गॅसच्या वर नाही का तेलकट झालं होतं. ती सगळं का नाही निरम्याच्या पाण्यानं का नाही म्हणजे मऊ कापड घेतलं, बनेलचं कापड घेतलं, निरम्याच्या पाण्यात टाकलं, सगळं तेलकट निघून गेलं. कलर दिल्यावर दिसायला लागलं नवीन असल्यासारखं दिसतंय का. तेलकट काय सुद्धा दिसत नाही. थांबा हा बघा, थोडासा कलर निघलाय माझ्याकडून, पण आपल्याला लवकरच कलर मारून घ्यायचा आहे. काय दाखवायचं होतं ते पण ध्यानातून जात आहे बघा माझ्या. इथं आहे का तिकडं आहे कोणाच ठाव. इथं आहे. अगं कॅमेरा पडला हे ठेवू द्या अगोदर. एक ठेवायला लागलं की एक पडत. थोडं महागा मोलाचं आणलेलं आहे ते पडत आहे का नाही. हे त्यात केळी इथं पण पोटात दुखतं त्यामुळे केळी खाऊ वाटत नाही. आता कावीला पण ताप हे आहेत, तिला पण केळी नाही द्यायच्या. थोडाफार सोन्याचा पसारा आहे ना आपल्या इथं, त्याच्यामुळे लय राडा झालाय. जाऊन न्यायला येईल तेव्हा देऊन टाकायला येईल त्यांचं आहे ना, आपल्याला नको. ती पण नसतं आलं बरं का आपल्या संग, पण माझ्या अगोदर सोनी तिकडं बारामतीला गेली त्यामुळे ते माझ्या बरोबर भांडे आले. ती पण लेकरांना हे ते सगळ्यांना मिळून पसारा भरला ना त्याच्यामुळं. नाहीतर आपल्याला ठेवणं होत नाही. येडभाट्यांवरून इकडं तिकडं कुठं जिथं राहील तिथं संसार माझा तर गेलेला आहे. कामाच्या भारात पण का नाही भांड्या कुंड्यांवर लक्ष राहत नव्हतं. आणि मला काय नाही वाटत, पण आली कवा तर त्यांना द्यायला लागेल है का ना. आपल्याला काय करायचं, आपल्याला कष्टाचं मग आपल्याला पूर्ण उरतं या, त्यामुळे आपल्याला लोकांचं काय करायचं. तर हा बघा ही तुम्हाला दाखवायला लागली मी. हा बघा ही आज मी ही बनवणार आहे. तुम्हाला येतं का बनवायला. तर त्यासाठी मी हा बघा 2 कलर आणलेलं आहे. इथं हे 2 कलर आणलेलं आहे. ही मी छोकुलीच्या आत्याला देणार आहे बनवून. हे बनवून मला येतं ना बनवायला. मला लय काय येतं. दाराचे तोरणं येतात बनवायला. त्याच्यासाठी हो का ही मणी आणल्यात आहे. हे असं मणी आणल्यात आहे. हे 2 रिंग आणल्यात.
मोबाईल किंवा पेन बिन काय पण ठेवायला नाही का, छोट्या मोठ्या वस्तू किंवा दात घासायचे ब्रश काय पण, म्हणजे पायानं माणूस काय पण ठेवतं, त्यासाठी हे आणलं या. आणि ह्या 2 रिंग आहेत त्या, आणि इथं मस्तपैकी दिलचा आरसा आहे. तर मी ह्याचा का नाही आरसा बनवणार आहे. तर तुम्हाला येतो का बनवायला ते सांगा. मला विणन काम येतं. विणकाम म्हणजे दाराचे तोरण येतात, ताटावरचं येतं, नंतर अशा शोचं असतं का नाही फुलदाण्या, परत बदक, परच्याला तुळशीचं वृंदावन, परच्याला फुलदाण्या मी आता सांगितलं का तुम्हाला काय माहिती, झोपाळा हे ते सगळं मला बनवायला येतं. मायक्रोमेच्या वायरीचं पण येतं आणि लोकरीचं पण येतं. आणि मी ते आता बनवणार आहे हळूहळू आता बनवायला, कारण आपलं मन कुठंतरी आपण रमवलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. सारखं झोपून 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 तब्येत सगळी माझी डाऊन झाली बघा. जरा चांगली झाली की माझ्या मागं काहीतरी टेन्शन येतं आणि त्यामुळं मी परत खराब होते. पण आता मग मी काय टेन्शन घेत नाही. तर ही बदामाचा आरसा आहे. ह्या आरशाची किंमत आहे बघा तुम्हाला सांगते 60 रुपये. ह्या 20-20 रुपयाच्या, ही पण 20-20 रुपयाला. ही मनी मला वाटतं की ती 30 रुपये छटाक होतं, 30 रुपये छटाकानं ही. आणि ही दूर आता ह्याचं मी ही बनवणार आहे. नुसतं हीच नाही, तुम्हाला सांगते अजून आपल्या पडदं बनवायच्यात. पडदं त्या दिवशी मेघाताईला बनवून दिलं, 2 पडदं बनवून दिले, एक नाही का खिडकीला एक आणि दरवाजाला एक. आणि मग त्यांचं बघूनच मी म्हणलं आता आपल्या पण दाराला हे नाही का ह्या मधल्या दरवाजाला एक पडदा करावं म्हणलं. एक खाटाला करावं, कारण खाटाखालचं पण सामान दिसतंय ना, मग खाटालाही करावं म्हणलं. आणि ती टेबल तर काय सोनेचाच आहे, त्यांची ती कवा का नेना, पण तरी पण आहे तोपर्यंत आपल्यापाशी तोपर्यंत ठेवायचा आहे का ना. त्यांची ती कवा का घेऊन जायना, आपल्याला काय करायचं नाही. आणि ह्या बघा हे एवढा सगळा कपड्यांचा ढिगारा, सगळं तिकडल्या घरातला राडा काढलाय. आता ह्याच्यातलं मी काय करणार आहे माहिती आहे का, व्यवस्थित ठेवणार आहे, पण ते ठेवायला टाईमच नाही. परत अजून तुम्हाला सांगते बाहेरचं सारवायचं आहे मला, पण त्यासाठी शेण नाही. मामाला सांगितलं होतं शेण ठेवायला, पण मामानं काय ठेवलंच नाही. जरी ठेवलं असलं तर मला काय त्यांना हाक मारली नाही, त्याच्यामुळं मी काय तिकडे गेलीच नाही. जर त्यांना इथनं म्हैस घेऊन जाताना हाक मारले असते का ना शेण ठेवलं, तर मी जाऊन घेऊन आले असते. तर हे झाडून किती बी झाडून काढावं, किती बी काढा, पण काय उपयोग नाही. किती बी झाडा तरी पण वारा नाही येत आहे. इथलं पण मला आवरायचं आहे आता. ते सरपान ही एका बाजूला ठेवते. सरपान हे ठेवते एका बाजूला. हे तुम्हाला ड्रेस दाखवायचा राहिला, आता दाखवलं किती, आता ड्रेस दाखवते. कावेसाठी मी सुंदर असा ड्रेस घेतला होता. थांबा 1 मिनिट. स्टॉप केलं होतं जरा, म्हणलं दाखवावं. तर बघा असा सुंदर असा घागरा आहे. मोबाईल ठेवते, व्हिडिओ जरा मोठाच होतोय. होते तर झाला तर काय करायचं आहे का नाही, झाला तर झाला. इकडून दाखवते, तिकडं कावी झोपली ना त्याच्यामुळे ते बरोबर नाही दिसत. हे फॅन इकडं सरकवते जरा. असा घागरा मी मागवला होता, म्हणजे मागवला होता चांगल्या कामासाठी, पण कॅन्सल झालं ना आपल्यासाठी, कॅन्सल झालं. मग जाऊ दे आता. कावीला ती ही पण आहे काय म्हणतात ते गॅदरिंग आहे ना, मग त्याला पण लागणार होता वाटतं घागरा. आणि ही त्याच्यावरचा टॉप, ह्याची डिझाईन ही नवीन आलेली आहे. आता तुम्हाला दाखवते अजून एक. ही परस दिसली का परस, म्हणजे लग्नाच्या तयारीला होती बरं का तसं मला गेलं होतं. आता तुम्हाला दाखवते माझी सुंदर अशी साडी. आणि ह्या बघा ही अशी सुंदर साडी, ही अशी लय भारी साडी. ह्याचा कलर लय भारी तुम्हाला दिसतंय असं नाही, ही तुम्हाला लाल दिसत असेल पण ही जांभळ्या रंगाची आहे. आणि हिरवा हिरवा ब्लाऊज आहे. एवढी छान आहे का नाही,
मला लय आवडली, एकदम हलकी फुलकी, फुगत नाही, काय नाही काय नाही, एकदम मस्त आहे. अशी चमक आहे ह्याच्या आतून, असं चमक आहे ना, त्यामुळे लय सुंदर दिसते. आता म्हणलं होतं सण्याला हे घ्यावं, तर घ्यावंच लागणार आहे ह्यांना कपडे, छोकलीच्या बापाला हे ते, कारण काय म्हणतात ते, आता आपली जत्रा पण आली ना, जत्रा पण आली आणि इकडं तिकडं मला पण जायला लागतं. त्यामुळं घेऊन ठेवलेलं बरं आहे का ना, सारख्या सारख्या ती पण साड्या घालू वाटत नाही. तर ती साडी कशी दिसते ती पण सांगा मला, आणि कावीचा ड्रेस पण सांगा. तर हे व्हिडिओ इथं संपला, पण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.